नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात रोज वापरला जाणारा एक पदार्थ म्हणजे मीठ. अन्नाची चव वाढवणारा हा साधा पदार्थ भारतीय संस्कृतीत अनेक पारंपरिक समजुतींशी जोडला गेला आहे. काही कुटुंबांमध्ये मिठाला शुद्धतेचे, संतुलनाचे आणि आदरतेचे प्रतीक मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरात मिठाशी संबंधित काही लोकप्रिय परंपरा आणि समजुती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की घरातील विशिष्ट ठिकाणी मीठ ठेवण्यामुळे वातावरण प्रसन्न राहते आणि नकारात्मकता दूर होते. मात्र हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या श्रद्धा आणि लोकपरंपरा आहेत. यामुळे धन किंवा यश निश्चित मिळते असा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. म्हणूनच या माहितीचा उद्देश परंपरा समजून घेणे आहे, अंधविश्वास पसरवणे नाही. मिठाचे महत्त्व. आपल्या शास्त्रामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटले आहे. अन्नात मीठ नसेल तर जेवणाची चव अपुरी वाटते. म्हणूनच मिठाला जेवणातील संतुलनाचे प्रतीक मानले गेले. पूर्वीच्या काळी मीठ अत्यंत मौल्यवान वस्तू होती. काही ठिकाणी त्याचा वापर देवाणघेवाणीतही होत असे. त्यामुळे मिठाचा अपव्यय टाळण्यावर भर दिला जाई. आजही अनेक वडीलधारी मंडळी सांगतात, मिठाचा आदर करा, अन्नाचा आदर करा. यामागे केवळ धार्मिक भावना नसून कृतज्ञतेची शिकवणही दडलेली आहे. लोकपरंपरेतील समजुती. भारतातील विविध भागांमध्ये मिठाबाबत अनेक समजुती आढळतात. काही घरांमध्ये मीठ सांडल्यास ते लगेच साफ केले जाते. काही जण रात्री उशीर मीठ उधार देणे टाळतात. काही जण घरातील स्वच्छतेसोबत मिठाशी संबंधित पारंपरिक उपाय करतात. या सर्व गोष्टी प्रदेशानुसार बदलतात. सर्वत्र एकसारख्या लोकपरंपरा नसतात. मीठ आणि स्वच्छता. मिठाचा उल्लेख अनेकदा स्वच्छतेच्या संदर्भात केला जातो. जे घर स्वच्छ, हवेशीर आणि व्यवस्थित असते त्या घरात राहणाऱ्या मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि सकारात्मक वाटू शकते. त्यामुळे अनेक परंपरांमध्ये स्वच्छतेला समृद्धीशी जोडले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर काही लोक घरातील विशिष्ट ठिकाणी मीठ ठेवण्याची प्रथा पाळतात. श्रद्धा आणि वास्तव्य. मित्रांनो, येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. कोणताही उपाय, वस्तू किंवा परंपरा मेहनत, प्रामाणिकपणा, बचत आणि योग्य आर्थिक नियोजन यांची जागा घेऊ शकत नाही. जर आपण नियमित परिश्रम करत असू, खर्चाचे नियोजन करत असू आणि सकारात्मक जीवनाशी स्वीकार करत असू, तर तेच खऱ्या अर्थाने प्रगतीचा आधार असेल. परंपरा अनेकांना मानसिक समाधान आणि सकारात्मकता देऊ शकतात, पण त्या यांना निश्चित परिणामाची हमी समजू नये. मित्रांनो, आता आपण अशा 2 ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथे काही कुटुंबांमध्ये मिठाशी संबंधित पारंपरिक उपाय केले जातात. हे उपाय लोकश्रद्धा आणि वास्तूंशी संबंधित समजुतींवर आधारित आहे. त्यांचा उद्देश घरातील सकारात्मक वातावरण राखणे असा मानला जातो. पहिले ठिकाण, बाथरूम. अनेक लोक परंपरांमध्ये बाथरूम हे घरातील असे स्थान मानले जाते जिथे स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. काही लोकांचा असा विश्वास आहे की काचेच्या किंवा मातीच्या छोट्या वाटीत थोडे मीठ ठेवावे. असा समज आहे की मीठ काही दिवसांनी बदलावे. वापरलेले मीठ पुन्हा अन्नासाठी वापरू नये. यामागे मुख्य भर स्वच्छता आणि नियमित देखभाल यावर असतो. स्वच्छ आणि हवेशीर बाथरूम घरातील एकूण वातावरण अधिक प्रसन्न ठेवण्यास मदत करू शकतो. याचा अर्थ असा नाही की यामुळे आपोआप पैसा मिळेल किंवा आर्थिक स्थिती बदलेल. हा एक पारंपरिक समजूत आहे. एक छोटी कथा. एका गावात एक वृद्ध आजी राहत होत्या. त्या नेहमी म्हणायच्या, घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. त्या बाथरूमसह संपूर्ण घर नियमित स्वच्छ ठेवत. त्यांच्यासाठी मीठ ठेवण्याचा उपाय हा स्वच्छतेची आठवण करून देणारा एक भाग होता. त्यांच्या मते स्वच्छ घरात राहिल्याने मन प्रसन्न राहते आणि चांगले निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. दुसरे ठिकाण, मुख्य प्रवेशद्वार. भारतीय परंपरेत मुख्य दरवाजाला घराचे मुख म्हणले जाते. पाहुणे, कुटुंबीय आणि शुभ कार्याची सुरुवात याच ठिकाणापासून होते. काही कुटुंबांमध्ये मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवण्याची आणि त्याच्या आसपास नीटनेटकेपणा राखण्याची परंपरा आहे. काही लोक श्रद्धानुसार दरवाजाजवळ मिठाशी संबंधित छोटा उपाय केला जातो. मात्र यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजा स्वच्छ ठेवणे. तुटलेला किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू काढून टाकणे. प्रकाश आणि हवेशीरपणा राखणे. या सवयी घर अधिक स्वागतार्ह आणि आनंददायी बनवू शकतात. प्रतिज्ञात्मक अर्थ. मीठ येथे शुद्धता आणि नवीन सुरुवात यांचे प्रतीक मानले जाते.
ही श्रद्धा आहे, निश्चित परिणाम देणारा नियम नाही. लोक काय सांगतात, काही वडीलधारी मंडळी सांगतात, घराचा उंबरठा स्वच्छ असेल तर घरात आनंदाचे वातावरण राहते. या वाक्याचा अर्थ असा घेता येईल की घरात स्वच्छता, शिस्त आणि आदर राखल्यास कुटुंबातील वातावरण अधिक चांगले राहू शकते. महत्त्वाची सूचना मित्रांनो, अशा कोणत्याही पारंपरिक उपायांकडे चमत्कार म्हणून पाहू नका. जर आर्थिक प्रगती हवी असेल तर प्रामाणिक मेहनत करा, उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करा, बचतीची सवय लावा आणि नवीन कौशल्य शिकत राहा. हीच दीर्घकालीन प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत बाथरूम आणि मुख्य प्रवेशद्वाराविषयी संबंधित काही लोकपरंपरा जाणून घेतल्या. आता उरलेल्या 2 ठिकाणांविषयी बोलूया. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, ही माहिती लोकश्रद्धा आणि पारंपरिक समजुतींवर आधारित आहे. तिसरे ठिकाण स्वयंपाकघर. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघराला अतिशय पवित्र स्थान मानले जाते. अनेक घरांमध्ये ते अन्नपूर्णा देवीचे स्थान म्हणून आदराने पाहिले जाते. मीठ हे अन्नाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे काही कुटुंबांमध्ये त्याचा आदरपूर्वक वापर करण्यावर भर दिला जातो. पारंपरिक समजूत. मीठ नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यात ठेवावे. मीठ ओलसर होऊ देऊ नका. अन्नाचा अपव्यय टाळावा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. या सवयीमुळे घरात शिस्त, आरोग्य आणि समाधान वाढण्यास मदत होऊ शकते. अनेक जण यालाच समृद्धीचे प्रतीक मानतात. एक प्रेरणादायी उदाहरण. एका कुटुंबात आजी रोज स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाकघरात स्वच्छ करत आणि म्हणत, अन्नाचा आदर करा, अन्न वाया कमी पडणार नाही. याचा अर्थ असा नव्हता की चमत्कार घडेल, तर कृतज्ञता आणि शिस्त जपून वापरण्याची सवय आयुष्य समृद्ध करते. चौथे ठिकाण घराचा एखादा स्वच्छ कोपरा. काही प्रदेशांमध्ये अशी लोकपरंपरा आहे की घरातील एखादा स्वच्छ कोपरा थोडे मीठ, जाड मीठ एका छोट्या काचेच्या वाटीत ठेवले जाते आणि काही दिवसांनी ते बदलले जाते. ही प्रथा घरातील वातावरण प्रसन्न राहावे या भावनेने केली जाते. वापरलेले मीठ अन्नात वापरले जात नाही, ते योग्य पद्धतीने टाकून दिले जाते. ही एक लोकश्रद्धा आहे. यातून आर्थिक लाभाची हमी मिळते असं म्हणण्याची कारण नाही. मिठाशी संबंधित काही लोकप्रिय समजुती. भारतात वेगवेगळ्या भागात खालील समजुती ऐकायला मिळतात. मिठाचा अपव्यय टाळावा. अन्नात मीठ कमी झाल्यास राग न करता शांतपणे स्वीकारावे. अन्न बनवताना स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. कुटुंबासोबत प्रेमाने जेवावे. या सर्व गोष्टींचा खरा संदेश म्हणजे शिस्त, आदर आणि कृतज्ञता. काय टाळावे? केवळ उपायावर अवलंबून राहू नका. आर्थिक अडचणींवर उपाय म्हणून अंधविश्वास पसरवणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका. बचत, नियोजन आणि कौशल्य विकास यांना कमी लेखू नका. खरी समृद्धी कशात आहे? मित्रांनो, प्रत्येकाला सुखी आणि समृद्धी जीवन हवे असते, पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत प्रामाणिक मेहनत, योग्य आर्थिक नियोजन, बचतीची सवय, सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, कुटुंबातील प्रेम आणि परस्पर आदर. या गोष्टी आपल्या आयुष्यात असतील तर तीच खरी समृद्धी आहे. आज आपण मिठाशी संबंधित काही लोकप्रिय परंपरा आणि समजुती जाणून घेतल्या. अनेक लोक परंपरा या श्रद्धेने पाळतात आणि त्यातून मानसिक समाधान मिळते. मात्र कोणताही पारंपरिक उपाय आर्थिक यशाची खात्री देत नाही. श्रद्धा असावी, पण तिच्यासोबत विवेकही असावा. परंपरांचा आदर करा, स्वच्छता राखा, अन्नाचा मान ठेवा आणि प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, श्रद्धा, परंपरा, वस्तू, स्वामी समर्थ, गुरुचरित्र आणि अशाच माहिती पूर्ण विषयावरील व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय श्री स्वामी समर्थ.